एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीव्हीएस, एमबीबीएस, बीएचएमएस, बीव्हीएससी, त्याच्यानंतर बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, तसेच बी फार्मसी, तसेच सेंट्रल एमसीसी अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तसेच नीट यूजी बद्दल अप टू डेट अपडेट तुम्हाला पुरवली जाईल. 2026च्या नीट यूजी बद्दल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण खास करून बीएमएस स्ट्रे वॅकन्सीची नोटीस आलेली आहे त्याबद्दल सविस्तररित्या माहिती करून घेणार आहोत. कॉलेज सीट मॅट्रिक्स सर्व डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत. किती सीट आल्यात नवीन ह्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडला याबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर आज सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. 25/11ला आजच नोटीस आलेली आहे आणि आजच सीट मॅट्रिक्स पण येणार आहे. तर सीट मॅट्रिक्स बद्दल आलेला आहे तर त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला 2 दिवसात प्रेफरन्स लिस्ट द्यायची आहे 25 आणि 26 तारखेला. 2 दिवसामध्ये 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर याची जे सिलेक्शन लिस्ट आहे की नाही 27 तारखेला येईल आणि त्याच्यानंतर फिजिकल जॉईनिंग म्हणजे परवाच्या दिवशी येऊन जाईल. फिजिकल जॉईनिंग तुमच्या 28 तारीख टू 1/12 पर्यंत होऊन जाईल. आणि जर तुम्हाला तुमचं ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल, आतापर्यंत राऊंड झालेले असतील किंवा तुम्ही या राऊंड मध्ये जरी कॅन्सल करायचं असेल तुमचं ऍडमिशन, तर तुम्ही 1/12/2025 पर्यंत तुम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकता. ओके. आता बघा आता बघा त्याच्यामध्ये कोणकोणते कॅन्डिडेट आहे बघा. कॅन्डिडेट जॉईन ग्रुप ए एमबीबीएस आर नॉट एलिजिबल फॉर ग्रुप सबसिक्वेंट राऊंड. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस किंवा बीडीएस घेतलेले पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला ते विद्यार्थी एलिजिबल नाहीत. ज्यांना कॉलेज भेटलं नाही ते विद्यार्थी एलिजिबल आहेत, किंवा ज्यांना कॉलेज भेटलं होतं त्यांनी घेतलं नाही ते पण विद्यार्थी एलिजिबल आहेत. पण ज्यांनी कॉलेज जॉईन केले ते विद्यार्थी एलिजिबल नाहीत. कॅन्डिडेट अलाउटेड सीट इन कॅप 3 अँड सबसिक्वेंट राऊंड ऑफ ऑल इंडिया काउन्सिलिंग conducted by MCC and AACCC will be not be considered for allotment in this round and subsequent round. Okay. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 पर्यंत सीट भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायला जमणार नाहीये. तुम्हाला बीएमएस, बीएचएमएस असो किंवा एमबीबीएस पण असो, तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या या राऊंड पर्यंत जर तुम्हाला एमसीसीच्या ऑल इंडियाच्या बरं या राऊंड थ्रू जर तुम्हाला सीट भेटलेली असेल तर तुम्ही या राऊंड साठी एलिजिबल नाही. त्याच्यानंतर इफ कॅन्डिडेट mandatory to join the allotted seat in this subsequent round if any. Hence, candidates should fill once this preference choice for which they are ready to take admission if allotted. बघा, जर तुम्हाला ऍडमिशन या राऊंड मध्ये जर तुम्हाला सीट भेटली तर तुम्हाला कन्फर्म ऍडमिशन घ्यावंच लागणार. त्याच्याशिवाय पर्याय नाही तुमच्याजवळ. कॅन्डिडेट अदरवाइज टू व्हेरीफाय असर्टेन द फी स्ट्रक्चर बिफोर फिलिंग द प्रेफरन्स अँड चॉईस. बघा, मी तुम्हाला पहिले सांगाल की तुमचं फी स्ट्रक्चर माहीत करून घ्या कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट टाकण्या अगोदर. It is responsibility of candidate to submit all original document and necessary fees at the time of admission. ओके. हे नॉर्मल झालं. तर हे अशा प्रकारे आता राऊंड सुरू होणार आहे. आजपासून सुरू झालेला आहे. 27 तारखेला त्याचा रिझल्ट येईल. तुम्हाला 2च दिवस आहे चॉईस फिलिंग करायचा, एक आजचा आणि एक उद्याचा. तर लवकरात लवकर जेवढे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत केली नाही त्यांनी चॉईस फिलिंग करून घ्या. आता चला याचं सीट मॅट्रिक्स बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया की याचं सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे आहे ते. तर बघू शकता तुम्ही हे सीट मॅट्रिक्स बद्दल हे गव्हर्नमेंट कॉलेज, आणि याच्यामध्ये बघा तुम्ही टोटल सांगतो तुम्हाला 5 कॉलेज वाढलेले आहेत. टोटल जे आहेत 5 कॉलेज वाढलेले आहेत या राऊंड चॉईस फिलिंगच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये. यावेळेस प्रायव्हेट जे कॉलेज आहेत का 5 कॉलेज प्रायव्हेट जे कॉलेज आहेत का ते वाढलेले आहेत, त्यांचा नंबर 5 कॉलेजचा वाढलेला आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये. आणि गव्हर्नमेंट जे का 22ला 22 जेवढे पहिले होते का तेवढेच आहेत गव्हर्नमेंट कॉलेज. तर आपण आता डिटेलमध्ये सीट मॅट्रिक्स समजून घेऊया. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघा टोटल जर सांगायचं झालं तर 289 सीट्स आहेत. 289. त्याच्यापैकी जर टोटल सांगायचं झालं डिफेन्स वगैरे एमकी कर्नाटका बॉर्डर त्याच्यामध्ये 9 सीट आहेत. आणि जर बाकीचे जर बघायचं गेलं तर 280 टोटल गव्हर्नमेंट सीट आहेत डिफेन्स वगैरे सोडून. तर याच्यामध्ये आपण बघूया सीट मॅट्रिक्स कॅटेगरीनुसार बघणार आहोत. तर ओपन कॅटेगरीसाठी या राऊंडला 91 सीट आहेत. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 25 सीट आहेत. त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरीसाठी 27 सीट्स आहेत. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला 53 सीट आहेत. त्याच्यानंतर NT3 कॅटेगरीला 5 सीट आहेत आणि NT2 कॅटेगरीला 10. त्याच्यानंतर NT1 कॅटेगरीला 2, व्हीजे कॅटेगरीला 6, त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीला 27,
आणि एस-सी कॅटेगरीला 35 एवढ्या सीट्स आहेत या राऊंडसाठी. हे बघू शकता टोटल 280 सीट या पहिल्या राऊंडचा. त्याच्यानंतर 5 जे गव्हर्नमेंट कॉलेज आलेले आहेत त्याबद्दल पण 5 प्रायव्हेट कॉलेज आलेले आहेत त्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. कोणकोणत्या सिटीमध्ये आलेले आहेत बघू शकता तुम्ही. एक आलेलं आहे ACPM आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि सिंधुदुर्ग. हे कॉलेज चांगलंच असणार कारण की ACPMचं MBBS कॉलेज पण आहे तिथे. तर हे ACPM एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर यादराव इचलकरंजी इथे एक कॉलेज आलेले आहे. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर अकलूज सोलापूर इथे एक कॉलेज आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बोलायचं झालं तर शिवशंभू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज विरार सोलापूर इथे एक कॉलेज आलेले आहे. हे 4 कॉलेज आलेले इथं. त्याच्यानंतर खाली जर बघायचं झालं तर अकोल्याला एक कॉलेज आलेलं आहे. त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेल. 1 मिनिट. अकोल्याला कॉलेज आलेलं आहे बघा. हे महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय बाबुलगाव अकोला. हे एवढे असे 5 कॉलेज आलेले. ते 4 सोलापूर साईडचे आणि हे एक अकोल्याचं 5 असे एवढे टोटल 5 कॉलेज आलेले इथं. यामध्ये सीट मॅट्रिक्स नुसार जर बघायचं झालं तर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये टोटल सीट्स आहेत. तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये टोटल सीट आहेत 1615 आहेत. त्याच्यापैकी जे 347 जे सीट आहेत का इन्स्टिट्यूशनल कोटासाठी आहेत. तर उरलेल्या 1268 सीट याच्यापैकी कसं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यापैकी जे आहे 807 जे आहेत त्याने ओपन कॅटेगरीला सीट्स आहेत 807. 807 जे आहेत ओपन कॅटेगरीला आहे. त्याच्यानंतर SCBC जी कॅटेगरी आहे त्यांना 101 सीट आहेत. SCBC कॅटेगरीला 101 आहे. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीला 136 सीट्स आहेत. 136 सीट. त्याच्यानंतर NT3 कॅटेगरी जी आहे त्यांना 12. त्याच्यानंतर NT2 कॅटेगरी जी आहे NT2 कॅटेगरीला 19. त्याच्यानंतर NT1 जी कॅटेगरी आहे त्यांना 16. त्याच्यानंतर VJ कॅटेगरीला 17. त्याच्यानंतर ST कॅटेगरीला 35 आणि SC कॅटेगरीला 106 अशा टोटल जे सीट आहेत कॅटेगरीनुसार आहेत. तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीला 807 सीट आहेत. SCBC कॅटेगरीला 101 आहेत. OBC कॅटेगरीला 136. त्याच्यानंतर NT3 कॅटेगरीला 12. NT2 कॅटेगरीला 19 आणि NT1 कॅटेगरीला 16. त्याच्यानंतर VJ कॅटेगरीला 17. त्याच्यानंतर ST कॅटेगरी जी आहे 35 सीट्स आणि SC कॅटेगरी 106 अशा टोटल मिळून 1268 एवढ्या सीट आहेत. तर या 5 कॉलेजमुळे जो आहे की नाही कट ऑफ चांगलाच खाली जाईल. कमीत कमी 5 ते 10 मार्कांनी कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे. कन्फर्म 5 ते 10 मार्कांनी हा कट ऑफ फिक्स खाली जाईल BMS चा. कारण की एवढ्या मोठ्या सीट वाढलेल्या आहेत. 5 कॉलेज वाढलेले आहेत आणि बऱ्याच सीट खाली आहेत गव्हर्नमेंटच्या पण आणि प्रायव्हेट कॉलेजच्या पण. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता, कॉल करू शकता. धन्यवाद.